स्वामी हो। एक नृत्य दिग्दर्शक, 4 दशके गाजवणारे, मराठी, हिंदी, बंगाली, पंजाबी, भोजपुरी अशा अनेक भाषिक चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शन केलेले सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक कैलासवासी सुबल सरकार, आठवणीतले सुबलदा। नमस्कार, सुस्वागतम। समर्थन प्रोडक्शनच्या आठवणीतले सुबलदा या आठवणींच्या सत्रात परत आपले मनपूर्वक स्वागत। भारतातली जी नृत्याची परंपरा आहे ती जशी शास्त्रीय 7 शैली आहेत त्याने संपन्न झालेली आहे, तितकीच ती लोकनृत्यानेही संपन्न झालेली आहे। भारतामध्ये इतके विविध राज्यांमधून जे लोकनृत्य सादर केलेले जातात, भारतात अशा इतक्या सुंदर सुंदर नृत्यांचे लोकनृत्यांचे आविष्कार होतात। मला वाटतं की पृथ्वी तलावरील भारत हा एकमेव असा देश आहे विविधतेने नटलेल्या लोकनृत्यांचा खूप सुंदर वारसा परंपरेने चालवत आलेला आहे। आज लोकनृत्याचा हा विषय मी अशासाठी मांडते की आज आपल्याकडे लोकनृत्याचे एक अत्यंत गाढे अभ्यासक आणि खऱ्या अर्थाने त्या काळात त्यांनी लोकनृत्याला पूर्ण जगभर पसरवलं। खऱ्या अर्थाने ज्या वेळेला की भारतातल्याच वेगवेगळ्या प्रांतात जाऊन आपली नृत्य सादर करणं ज्या काळात अत्यंत कठीण होतं, त्या काळात तब्बल 35 देशांमध्ये जाऊन तसं जगभर त्यांनी भारतातली लोकनृत्ये जगप्रसिद्ध केली। आणि मला खूप सांगायला आनंद वाटतो की त्यांचे जे नृत्य होती त्याला जगभरामधनं जितकी प्रसिद्धी मिळाली, तो काळ त्यांनी एक प्रचंड लोकनृत्याचे खरे नर्तक म्हणून त्यांनी गाजवलेले आहेत। आमचा काळ त्यांचे असे थरारक नृत्य बघण्यात गेलेले आहेत आणि आम्ही समृद्ध झालेलो आहोत त्यांची नृत्य पाहण्यात। त्या काळामध्ये त्या काळातले त्यांचे ते थाळी नृत्य, खऱ्या अर्थाने थाळी नृत्य त्यांनी प्रसिद्ध केलं। त्यांचं मयूर नृत्य, एक एक नृत्य पाहताना जसा त्यांचा आविष्कार घडायचा आणि तो जोश असं वाटायचं की आम्ही आमच्यामध्ये घेतो। खऱ्या अर्थाने लोकनृत्याला आपल्या महाराष्ट्रात संपन्न करणारे एक खूप चांगले व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आलेले आहेत आणि ते आहेत अरविंद राजपूतजी। दादा नमस्ते। नमस्कार बेटा, नमस्कार। मैं बहुत ज्यादा खुश हूँ कि आज आप हमारे साथ हैं। असं म्हणतात ना की मूर्ती लहान आणि कीर्ती महान, तसे ते आहेत। त्यांची चरण अशी छोटीशी आहे, पण आज त्यांनी जगभरामध्ये लोकनृत्य त्या काळापासून तुम्ही गाजवलेलं आहे। खऱ्या अर्थाने लोकनृत्याला तुम्ही संपन्न केलेले आहे दादा। आणि तुमच्या आठवणी फिल्मपेक्षा जास्त जेव्हा सुबलदांचे त्या काळातले स्ट्रगलचे दिवस ते शेवटपर्यंत ह्या पूर्ण प्रवासात मला वाटतं तुमच्या इतकं कोणी जास्त त्यांच्या जवळ नव्हतं। कारण मला आठवतं तुम्ही मला म्हणायचे की दीदी म्हणजे माझी आई, त्या अशा एका बाजूला खांद्यामध्ये पिशवी, त्याच्यामध्ये माझं सामान आणि त्याच्यामध्ये मी तुमच्या कळीवर असायची। 16-17 वर्षाचा मी होतो आणि माझे मोठे भाऊ चिनू कुमार ते दादांचे खूप मित्र होते, पिक्चर मध्ये काम करायचे। मला कलेची खूप आवड होती पण काय वाव नव्हता। चिनू कुमार याने वही जो बहुत सारे हिंदी फिल्म में मोनिका माय डार्लिंग, वो चिनू कुमार, वो तब के बड़े आर्टिस्ट, मोनिका माय डार्लिंग से खास मित्र होते ते दोघे। त्यांनी सांगितलं की दादाला पहिल्यांदा सांगितलं की माझा छोटा भाऊ आहे, तुम्ही त्याला डान्स शिकवा आणि घ्या। तो बोला कितना बड़ा है? तो बोला कि है 16-17 साल का ही है, लेकिन आप देखो मैं आपको दे रहा हूँ। मग त्याने ॲड्रेस दिला, रंगमंदिरचे इथे दादरला होतं, तिथे मी गेलो। तिथे सुबल दादा आणि दीदी म्हणजे माझी आई, दीदीला मी आई पण म्हणायचो आणि दीदी पण म्हणायचो। ते दोघे जेवत होते आणि मी उभा राहून त्यांना नमस्कार केला। नमस्कार, मैं चिनू का भाई हूँ और चिनू भाई ने मुझे आप भेजा। दादा बोला मेरे को तुम हो? बोला हाँ दादा मैं हूँ। डांस आता है क्या? बोला डांस तो थोड़ा थोड़ा आता है, ज्यादा नहीं आता। दीदी को बोला दादा कि ये तो बहुत छोटा लगता है, अपने डांस में नहीं चलेगा।
तो मेरी माँ बोल रही दीदी कोई भी बात नहीं, लड़का गरीब लग रहा है तो अपन कैसा भी करके उसको रख लो। तो दादा बोला कि फिर आपको काम बहुत करना पड़ेगा। बोला दादा मैं सब कुछ करने के लिए तैयार हूँ, लेकिन आपका आशीर्वाद मुझे चाहिए। दीदी मैं आपको भी हाथ जोड़ता हूँ, मुझे रखो आप, मैं हूं ना, ते लोक रखून. दादाने मला सांगितलं काम तुम्हाला तुला खूप करावं लागेल, बॅग उचलावा लागेल, पक्ष उचलावा लागेल, सगळे घेऊन तुला चालावं लागेल, करशील का? जे असेल ते सगळं मी करायला तयार आहे, पण मला तुम्ही ठेवा. ठीक आहे तो कल से आ जाना. दुसऱ्या दिवशी मी गेलो रेसलला, तर माझं गाव म्हणून ते नृत्य बॅले होतं शाहीर अमर शेखांचं. त्यामध्ये एक सीन होता, लग्नाचा सीन होता आणि त्यामध्ये एक शहनाई वाजवायची होती. तर म्युझिक वाजवलं दादाने, बोला इस पे तुम मूवमेंट करो. तर मी ते घाबरलो, मी साष्टांग नमस्कार घातला आणि मला मला आशीर्वाद दिला, ये मेरा आशीर्वाद है, तुम बहुत बड़ा बनोगे और शुरू हो जाओ. त्याचं म्युझिक वाजलं तर मला काही माहिती नव्हतं आणि ते सरळा घेतली, टाट टाट सुरू. अरे बहुत अच्छा किया तूने. बोला दीदी को बोला लड़का अच्छा है, रख लो उसको. त्यापासून मग ते सुरुवात झाली माझी 1964-5 मध्ये. नंतर 1-2 वर्ष म्हणजे हे डान्स सगळं दादा हे, पण मला काही फक्त जाती घडी पुन्हा येणार ते मला मी करायचं. पण हा डान्स वरती मी वेळा होतो. तांबड फुटलं चला शेताला घेऊन भाकर कांदा, ते गाणं मी आलं की आलं, मी दादाला असं बघायचं की कसे करतात हे, काय मुवमेंट आहे एक एक त्यांची. दीदी पण त्यांच्या बरोबर असं. मला हा डान्स मी कधी करणार, हा डान्स मी कधी करणार, असंच माझ्या मनात असं हे आहे. जेव्हा आम्ही भाई शाहीर अमर शेखांचा त्यांना भाई म्हणायचो आम्ही, पण भाईंचे दादा राईट हँड सुबल दादा आणि लेफ्ट हँड शाहीर अमर शेख, दोघांचा अख्खा महाराष्ट्रामध्ये खूप नाव होतं. आणि जेव्हा जेव्हा भाईचे कार्यक्रम असायचे त्यांचे, ते लोक बघायला दादाला यायचे. शाहीर अमर शेख तो बघायला यायचे लोक, पण जे दादांचे जे नृत्य आणि दीदींचे जे नृत्य असायचे ना पॉवरफुल, ते लोक बघून भाईना कमी भेटायचे. ते पाटील लोक, अरे सुबोधजी तो आप तो बहुत अच्छा कर रहे हो. नाही, पण भाईला पण एवढा अभिमान होता की माझ्याकडे एक आहे सुबल सरकार, असं बोलायचे. हा, आता भाईंच्या ग्रुपमध्ये जे कलाकार होते त्यांना एक सवय होती की जे रात्री जायचं आणि स्टेज नसला बसला काय तर प्रोग्राम करायचा. दादा काय सांगायचे की बाबा हे आपण स्टेजवरती काहीतरी करायला पाहिजे, आपण जे म्हणजे खाली आपण कार्यक्रम करतो ते चांगलं नाही वाटत, आपण स्टेज बनवूया. हे लोक मेरे साथ में भेजतो. आता ते सगळं आळसू माणसं, त्यांना याची सवयच नाही ना, सवय नाही. एक फर्स्ट जेव्हा स्टार्टिंग दादाने सुरू केलं स्टेज बांधायचं मातीचं स्टेज, तर दादा जे तिकडे होते गावातले लोक, तुमच्याकडे फावडा कुडाळा हातोडी वगैरे काय आहे का? बोला आहे आमच्याकडे. तो बोला घ्या. तर कोण घ्यायला तयार नाही ही मंडळी. दादाने फावडा उचलला, हे उचलला, गमेला उचलला, मी चालतो, हे चल मेरे साथ में. मग ह्या लोकांना पण यावं लागलं. आणि स्वतः दादा फावड्याने ते जमीन खोदायचं, पहिल्यांदा माप घ्यायचं की एवढं आपल्याला हे रंगमंच पाहिजे. आणि मग सकाळपासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत ते फक्त मातीत खोदायची आणि ते ठेवायचे असं 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 असं. आणि त्यावरती दादा स्टेज तयार करायचं मातीचं. त्यात लाइटिंग बायटिंगचं काही नव्हतं. दादाने भाईला सांगितलं भाई आपण कार्यक्रम करायचे तर चांगलाच करायचं, जे आपण रंगमंच लोकांना सगळं एक व्हेरिएशन पाहिजे आपल्याला. तो मला लाईट बाईट ते सगळं भाईनी त्यांना, भाई जे दादा जे सांगायचे ना सगळं भाई करून द्यायचं. लाईट वगैरे सोबत दादा हे सगळं करायचं. लाइटिंग वेगळं, बांबू बांधायचे, त्या बांबू बांधायला अख्खा बांबू बांधून रात्री 10 वाजेपर्यंत तो स्टेज तयार व्हायचा. त्याच्यानंतर कार्यक्रम, त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर जाऊन जेवण, मग 10:30-11ला तो कार्यक्रम सुरू व्हायचा. कार्यक्रम संपला 3-3:30-4 वाजेपर्यंत कार्यक्रम व्हायचा. एवढी भयानक गर्दी लोकांची. दादांचे 2-4 डान्स लोक बघून वेडे व्हायचे. सुबह जी हम लोग जा रहे, नहीं जाने का इधर काम करो, फिर बाद में जाएंगे. मग ते लोक मजबूर
सगळं लाइटिंग बॅटिंग सोडून कपडे बपडे घालून 4-4:30 वाजायचे. नंतर आम्ही जेवायला जायचो. पण दादा म्हणजे हट्टी सोडणार, मला तुम्हाला मी सोडणारच नाही, हे सगळं करा. मग हळूहळू त्या लोकांना पण एवढी सवय प्रत्येक जागेवरती स्टेज वेळाचाच नाही, रंगमंच प्रत्येक टामायला ते मातीचं म्हणजे स्टेज गावोगावी खऱ्या अर्थाने स्टेजची संकल्पना त्यांनी आणली त्यांनी. ते म्हणजे माईक आहे, चांगले साऊंड सिस्टम वगैरे सिस्टम तर ते लावायचं, पण माईक वगैरे सगळे चांगले भाईने द्यायचं. आणि ते एक प्रथा पडली, प्रत्येक गावी जायचं आणि रंग स्टेज बनवायचं. मग हे लोक सगळे आम्ही लोक तयार झाले, चलो उठा पावडा काढी म्हणजे कार्यक्रमाच्या सोबत हे पण सगळं तुम्ही सगळं केलं. तिथून मग आम्हाला ते रंगमंच कसा असतो, लाइटिंग कशी असते, ते हे दादाकडून सगळे त्या लोकांना पण शिकायला मिळालं आणि आम्हाला पण शिकायला मिळालं की असं असलं पाहिजे, तर आपली व्हॅल्यू वाढते. नाही ते काय जमिनीवरती प्रोग्राम केला ना, शाहिरी प्रोग्राम झाला निघून. पण तो त्यांनी रंगमंच तयार करून लोकांच्या समोर जे प्रेझेंटेशन करायचे असतं ते दादानी सगळे हे दाखवलं. की गोवाला आम्ही जाणार होतो, तर ते आता असं म्हणजे काजू, गोवाचा काजू असं बोलायचं, गोवाचा काजू. आपल्याला काय माहिती, मला काजू खायचे असते. काजू खाय हा 1965 मध्ये त्या टायमाला हे बेळगाव, कारवार आणि गोवा महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी आम्ही ते प्रचार करायला गेलेलो होतो बाईंचा. तर तिथे ज्या दिवशी उतरलो त्या दिवशी भाईंची गाडी होती अमरज्योती, तर त्यामध्ये उतरले ते सगळे मंडळी, अरे बोला काजू काजू चलो. तर मला काय माहिती नाही काजू काय खायचे असेल तर चला घ्यायला झालं. तर ते गलीमध्ये घुसले आणि मागवलं. तर मला यार घ्या थोडे घ्या, तर सगळ्यांनी घेतलं थोडं थोडं, मी पण घेतलं आणि एकदम खतरनाक झाले ते. तो दादा बोलते धोनी किधर गया, अरविंद वगैरे सब लोग किधर गया, तो बोला किधर घूमने गए. और आम्ही जे आलो सगळे चक्रा घेऊन घेऊन सगळ्यांना तर त्यांनी माफ करून टाकला. दादा मला असं बघतात, दीदी म्हणजे मी हिंदी मध्ये सांगतो तुम्हाला, ये लड़का को कल के कल मुंबई भेज दो, मेरे को ये लड़का नहीं चाहिए. दीदी बोलते क्या हो गया, देख उसकी हालत देखो क्या हो गया, ये खड़ा देखो. दीदी बोलते अरविंद झुक आतमध्ये गाड़ी में सो जा. गाड़ी में सो गया. दादा ने माझ्याशी बोलणं बंद करून टाकलं. बोला मैं तेरी साथ बात अभी नहीं करूंगा, लेकिन नहीं करूंगा. मुझे तुम्हारे लिए बहुत उम्मीद है, और तू कहाँ किधर कीचड़ में चला गया तू. मला बोलायला तयार नाही. एक दिवस पणजी, मडगाव, कोंडा असं मी असं उभं राहिलो. मला कधी मी बोलू ना कधी माझा होत ते. परत मी साष्टांग नमस्कार घातलं. पणजी मध्ये कार्यक्रम होता तो, आणि टोटली असं एकदम पडलो मी. आणि मैं दादा के ऊपर हाथ रखा. दादा मैं आज से मैं कसम खाता हूँ कि इसके बाद में मेरी लाइफ में मैं कभी भी ड्रिंक नहीं करूँगा. मैं मतलब मुझे आपकी सौगंध में कहता हूँ कि मैं इसके बाद में ड्रिंक नहीं करूँगा. अभी मुझे माफ़ कर दो, मेरे से सहन नहीं होता है दादा, नहीं तो फिर मैं चला जाऊँगा. तो दीदी बोलता है चलो ठीक है, अभी नहीं करने का तेरे को, मतलब कभी नहीं, लेकिन मुझे माफ़ कर दो बस. मेरी गलती हो गई. अभी ये लोग लेके गए काजू काजू बोल रहे थे, मेरे को मालूम नहीं पड़ा. ठीक है चलो, तू अच्छा लड़का है, मुझे तुम्हारे से बहुत उम्मीद है कि तू बहुत अच्छा लड़का है, तेरे में टैलेंट है, लेकिन मेरे में जो मैं तेरे लिए सोचता हूँ वो बहुत कुछ सोचता हूँ, तो इसके बाद में तू ऐसा कभी मत करना अरविंद. दीदी जो थी दादा को, ये पीछे से एक वाइब्रेशन होता है ना, झुम झुम असं बघतात ना, तसे ते दीदी सांगायची, असं असं तसं असं तसं असं करायचं ते करायचं ते करायचं. दीदी मला म्हणाले अरविंद, मला आता आम्ही लोक इथून आम्ही जाणार आहे, का की पहिले पैसे खूप कमी मिळायचे ना. मला 5 रुपये नाईट होती, 5 रुपये.
तर ते 5 रुपये पण खूप म्हणजे असं वाटत 5 रुपया ये वा. असं. आणि दीदी दादांना की 20-25 रुपये असेल तर मला माहिती नाही, पण त्यांना ते दीदी म्हणाली की असं असं आहे, तर आता कदाचित आम्ही एक ग्रुप आम्ही सोडणार. भाई सोडायला तयार नाही अमर शेख त्यांना की नाही तुम्हाला जायचं नाही इथून सोडून, मी असेपर्यंत तुम्हाला जायचं नाही. तर भाईला समजवलं त्या लोकांनी, खूप समजवलं. आणि भाई मग बोला मग ग्रुप तुम्ही बंद करून टाका. म्हणजे जे डान्स होतं माझं गावचे बॅले होतं बॅले. तो बोला बंद करून टाका, मला काही म्हणजे ह्या लोकांची काही आवश्यकता नाही. दादा म्हणाले की आप टेन्शन मत लो, मैं अरविंद, एक दुसरा भी माझा मित्र होता धर्मेंद्र म्हणून, ते आम्ही दोघे काम करायचो. आणि तो बोला की ह्या दोघांपैकी हा हुशार आहे, म्हणजे मी ह्याला ट्रेनिंग देतो आणि ते करून तुम्हाला काही टेन्शन होणार नाही, ते तुम्ही काही घाबरू नका. भाईला सांगितलं. पण भाई बोलतात, भाई अमर से म्हणाले बोला सुबल मैं आपके सिवा कुछ कर ही नहीं सकता हूँ, दूसरा कोई सामने मेरे है ही नहीं ये प्रोग्राम के अंदर. जो अक्खा महाराष्ट्र आपको पहचानता है, इसको कौन पहचानता है? सुबल सरकार और अमर शेख साथ में नाम आते थे, पहला शाहीर अमर शेख नंतर सुबल सरकार. तो बोला हे आता हे निघून गेलं, तो बोला का हे दोघे कुठे नवरा बायको मला विचारणार. तर मग एक काम करूया की जसे पहिला आमचे पूर्वी जे पथक होतं ते पथक आम्ही चालवतो, बाकी हे तुम्ही म्हणजे मला नको हे सगळं. भाई अमर शेख म्हणाले असे. आम्हाला पण टेन्शन आलं की आता आम्ही पण कुठे जाणार, म्हणजे आमचे पण काही नव्हतं व्यवसाय. तर दादा म्हणाले की काही टेन्शन घेऊ नका, मी तयार करतो ह्याला. आणि दुसरी ते मग प्रेरणा, नंतर प्रेरणा आणि मुलगी अमर शेखची मुलगी प्रेरणा, आणि एक उषा नलावडे म्हणून एक मुलगी होती, ते भाईचे ओळखीचे कोण होते. तिला बोलले ते दोघे बोला मी त्या लोकांना मी तयार करून देतो आणि तुम्ही एकदा बघा काय ते करतात ते, नाही तर तुम्ही डिसाईड करा ठेवायचं की नाही. तर मग दादानी सांगितलं मला असं ठेवलं, ये सुबल सरकार है ऐसे बोले मला, ये जो मेरा वाइब्रेशन इधर से है ना ये सब तेरे अंदर जा रहा है, जब पहला प्रोग्राम करेगा तो सुबल सरकार ही दिखना चाहिए, दूसरा कोई दिखना नहीं चाहिए. बोला मी तुमच्या शिवाय करू शकत नाही दादा. बोला पण अरविंद, दीदी म्हणाले अरविंद तू समजताय ना बेटा, मला बेटा म्हणायचं, मला समजताय ना बेटा तू आता. मला ठीक आहे दीदी. हे तांबडं फुटलं जाती घडी, मग हे दर्यावरी तुफान, दादाचं अफलातून ऍक्टिंग, असं वाटतं की दर्यावरतीच उभा आहे माणूस. आणि जेव्हा तांबडं फुटलं दादा करायचे तर शेतकरीच आहे, शेतकरी शिवाय असं करू शकत नाही. आणि मला एक आठवतं की खूप वर्षानंतर आपण मराठी ग्रंथसंग्रहालय दादरमध्ये त्या काळात कार्यक्रम करायचे, म्हणजे बाबा तेव्हा फिल्मलाईनमध्ये बिझी होते, पण कुठला तरी एक असा डान्स होता शाहीर अमर शेखांचा, त्याच्यामध्ये आपण दोघे पार्टनर होतो का दादा? असेल. हाँ मतलब यही जो गाने आप बोल रहे हैं उसी गाने पे हम लोग ये भी करते थे, प्रोग्राम भी हम प्रोग्राम किया है दादा. बरोबर. हाँ करेक्ट. तर मग ते शेवटच्या कुठे नांदेड महाराष्ट्र कुठे कार्यक्रम होता मोठा, भयानक पब्लिक, दादाला बघायचं सुबल सरकारला. नाव तर सुबल दादाच लिहायचे, शाहीर अमर शेख आणि सुबल सरकार ते लिहिलेलेच होतं. मोठे छोटे छोटे बॅनर टाकायचे, त्यामध्ये दादाचंच नाव होतं. ते दादांना आणि बघायला यायचे पब्लिक. आता कार्यक्रमच्या म्हणजे सुरुवात व्हायची झालं, भाई असं फिरतात आहे अमर शेख. बोला आता काय होणार, सुबल सरकार तर नाही आहे, असं फिरतात. मला पण घाबरत म्हणजे मी खूप घाबरलो की आता करायचं. या व्यक्ती एवढी मोठी व्यक्ती आता महाराष्ट्र गाजवला आहे आणि मी एक चुहा कसं काय करणार आहे असं. तर मला खूप म्हणजे मी भाईला सांगितलं, भाई तर असंच मला बोलायला तयार नाही. तर बस दादांचीच आठवण की कसं कार्यक्रम होणार. मग ते केसर जगतापचे मामा बाबा, नाव मी विसरलं त्यांचं, मामा त्यांना म्हणायचो आम्ही. तर ते मामाला जगताप. तर बोला की मला सांगते मामा मी काय करू आता, दादा तर नाही आहे. तो बोला काय करू नको, ठीक आहे तुला जे आहे तसे ते कर. आणि ते सगळे यायचे रेसलला. तर तुला ठेवलंय ना सुबल सरकारने तुझ्या डोक्यावरती हात, सुबल सरकारच आहे तू असं समज.
तुला फेटा मी बांधतो. तर त्यांनी मला फेटा बांधला आणि हे काठी हातात घेतला. मला हे दादा मी काय करू, तुम्ही मला तो सोडून निघून गेला तर माझी तो हालत खराब होणार. मग ते भाईने हे गाणं सुरू केलं, तांबडं फुटलं. पहिला गाणं ते वाचायचं, तर मी केलं. मी तांबडं फुटलं चला शेताला. ते जोश होतं माझ्याकडे त्यांचा की कसे करायचे दादा आणि कशी ऍक्टिंग करायचे. तर त्या ऍक्टिंग प्रमाणेच मी तो डान्स केला पूर्ण. आणि हे जो मुवमेंट आहे दादांची ते मला आवडती मुवमेंट. मला ही कधी करू तर ते आहा तो ॲट पब्लिकने खूप टाळ्या वाजवल्या, वा. खूप टाळ्या वाजवल्या. भाई काय म्हणाले माहिती आहे, धावून आले, मला सुबल भेटला. वा. असं ठरलं मला सुबल भेटला. आता तो मला भाई त्यांच्याबरोबर मी हिंदी बोलायचं. मला भाई सुबल दादा आहे, पण त्यांनी मला जे इथे ठेवलं ना हात, इधर मेरे को हात रखा ना, वही सुबल सरकार आया है, बाकी तो अरविंद नाही आहे. तेव्हा माझी मिसेस पण होती पुष्पलता. हो. आमच्या दोघांचं ते पण तिथे काम करायचं. ताई आणि तुम्हीच सगळं गाजवलं नंतर पुढचं सगळं. हा, तर ते मग ते आल्यानंतर मग मी तिला पुष्पा होती तिकडे, पण मी सांगितलं पुष्पा मी नाही राहणार इकडे, कारण की आपल्याला खूप पुढे जायचे. दादा दीदी बघा, आणि ते त्याने काही विचार केला असेल ना आपल्यासाठी की आपण इथे ते आपलं काहीच नाही आहे, तर आपण पुढे जायचं आहे. तर मला पण पुढे जायचं आहे, मला इथे राहायचं नाही आहे. जसं दादा आणि दीदी असं केलं तर मला पण तसंच राहायचं. आणि त्यांचीच प्रेरणा, त्यांची शक्ती घेऊन मला पुढे जायचं आहे. आणि जेव्हा आम्ही हे आमची जे संस्थापक पण तेच आहे, फक्त नाव अरविंद कुमार आहे. अरे नाही. हा मी सांगतो, आजकाल एवढे निष्ठा नाही दिसत. नाही. सगळ्या गोष्टीचं क्रेडिट तुम्ही फक्त आणि फक्त सुबलदांना ते देता. द्यायचंच आहे ना, द्यायचं आहे. जे आहे ते सांगायलाच पाहिजे. मला पुष्पा माझी मिसेसला सांगितलं, आपण पण टॅलेंट आहोत दोघे, इतर एवढ्या फॉरेन कंट्री आशा पारेख बरोबर मला फिरून आलेलं, आपल्याला सगळं माहिती आहे कार्यक्रम करायची. तुम्हाला एक काम करूया, आपण सुबलदादाकडे जाऊया. आम्ही मग घरी गेलो आणि गेल्यानंतर काय मला दादा, मग दादाला मी सांगितलं की दादा आम्ही असे संस्था ओपन करतो, तुम्हाला घरी यायला. तुम्हाला मी घरी येतो ना, तर बोललं की यायचे. तर मग ते 3 गुरु होते. एक तो माझी मिसेस आध्यात्मिकचे गुरु चंद्रकांत हरकर दादा, ते आमचे गुरु, आणि दादा. ते तिघांनी एकत्र ब्रह्मा विष्णू महेश आणि ते जीप प्रज्वलित केले. वा. आणि तिथून खऱ्या अर्थाने मग तुमची घोडदौड एकदम सुरू झाली त्याचं ते आणि- झालं आणि मग की पूर्ण म्हणजे महाराष्ट्र. आतापर्यंत त्यांच्याच आशीर्वादाने, दादांची कृपा, दादांचे आशीर्वाद, दादांची ताकद. मेरा बेटा तू है, मेरा बेटा का मेरा अपेक्षा क्या होता है बाप को, मेरा बेटा अच्छा बनना चाहिए बस. तुम्ही आयुष्यभर कधीही मला जेव्हा जेव्हा भेटत होता तुम्ही नेहमी म्हणायच्यात की दादा तर माझ्या इथे होते, पण त्याच्यापेक्षा किंचित जास्त दीदी होत्या. हा. तर दीदी म्हणजे माझी आई. हो. खूप सहवास कमी आपल्याला सगळ्यांना त्यांचा मिळाला. पण मग काय असं होतं की दीदींबद्दल तुम्ही काय मी असं सांगतो. सांगा. तर आता तसं तुम्ही म्हणाले ना की माझी आई, तशी तुमची आई तशी माझी आई होती. पहिल्यांदा माझी आई, मग तुमची आई. अगदी अगदी धन्यवाद. दीदी दादांना इंग्लिश शिकवायचे. अच्छा. परफेक्ट सांगतो मी. हा, पाठीमाग कुठे मीटिंग घेतली तर मी तर नाला चोपाड्याला खूप राहायचं तिकडे. मग दादा असं फिरायचे आणि मग ऐसा बोलणे का, हे वर्ड्स वापरणे का, हे वर्ड्स. तुम्ही 1-2 वेळा बघितलं. मग दीदीला मी सांगितलं, दीदी मुझे भी इंग्लिश सिखाओ ना. ऍक्च्युली त्या काळातले ग्रॅज्युएट होती हा. कोटा युनिव्हर्सिटीची. आणि पण ते कसे राहायचे, दीदी कसे राहायचे ते कोणाला कसं समर्पित असावं आयुष्य ना, ते दीदींचं होतं. एखाद्याला डोळे झाकून इतकं आपण कसं समर्पित नाही असू नाही शकतो? नाही नाही. खूप उदाहरण आहे दीदींची. आणि त्या तर एक बोलतोय ना की आपण बोलतोय की अवतारी बाई होती त्या. दादांचं तर ठीक आहे, पण ते दादांची एवढी सेवा करत होते ते. मला तर आम्ही बघायचं की कधी कधी राग पण यायचा मला, अरे आदमी हा माणूस एवढं बिचारी. ते दाढीचे ब्रश असं लावून ठेवायची, मशीन ठेवायची, ते ठेवायचे, कपडे गमचे साबण बाबून सगळं. तो भाग वेगळा. मग दीदीला सांगितलं, दीदी मला पण थोडं इंग्लिश शिकवा ना, मला शिकायचं आहे. दादा तुम्ही
मग ते दीदी मला स्वतः पुस्तक मला आणून दिलं. चल बैठ इधर, ये लिख, ये बी लिख, ये सी लिख. आणि माझ्याने त्यांचं एवढं नातं होतं ना किशोर, की आम्ही जायचं ना नाला सोपाराला, तर माझा दादा तो पुढे जायचे, पण तुम्ही आणि मी आणि आई सगळं घेऊन मग हे सांगा ते सांगा अमकं सांग, ते चालत चालत सगळं जायचं. आणि भाई पण अमर शेख दादांचं पेक्षा दीदीला खूप मानायचं. ऍक्च्युली बरेच जण असे आहेत, नाही, मला जे माहिती काही- आहे. हो, सगळे जण असे म्हणतात की दादांपेक्षा दीदींचं इतकं व्यक्तिमत्व इतकं अचाट होतं ना, की खरोखर म्हणजे माझ्या आयुष्यातला तो एक खूप मोठा लॉस आहे की आज जर दीदी असत्या तर कदाचित आयुष्य खूप आमचं खूप चांगलं सगळ्यांचं झालं वेगळं असतं, आपल्या सगळ्यांचंच. पण आपल्याला सगळ्यांना त्यांचं सानिध्य मिळालं नाही नाही. मिळालं. आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टी खूप युनिक होत्या. म्हणजे मला पण तिने म्हणजे चौथीत असताना दीदी मध्येच गेल्या. हाँ, पण उनका एक ऐसे था कि वो मुझे नेक्स्ट ईयर का पहले ही सिखा देती थी. अभी ये वो क्यों करती थी मुझे मालूम नहीं, लेकिन मुझे जितना भी उनके साथ याद है ना, की पुढच्या वर्षीचं ते आदल्या वर्षीचं शिकवायची. दीदी गेल्या आणि त्याच्यानंतर बाबा वेडेपिसे झाले आणि 6 महिने मला घेऊन बाबांना सगळे वाराणसी इकडे तिकडे आम्ही पूर्ण अशी फिरत होतो, कोणी जागेवर नव्हतो. आम्ही नालासोपाराला परत आलो आणि त्या काळाला 4थीची परीक्षा तालुक्याची असायची. माझा काहीच अभ्यास झाला नव्हता, पण मी त्यावेळेला 4थीच्या वेळेला मी पूर्ण तालुक्यामध्ये दुसरी आली. वा. कारण की ते मला तिने आधीच शिकून ठेवलेलं. पण त्याच्यानंतर दीदी गेली आणि सगळं आमचं आयुष्यच कोलमडलं. आयुष्य सगळं वेगळं. तर दुसरं एक दीदीचं एक नृत्याविषयी थोडा सांगतो. एक श्याम मिठाला म्हणून श्याम मिठाईवाला, अच्छा. त्यांचे एक बॅले होतं, डान्स बॅले. त्याने आणि म्हणजे ते ओळखायचे दीदीना. तर दीदीना ते काम केलं की दोन्हीच बोलायचे सर. दोन्ही. हाँ बोला दोन्ही आप कोरियोग्राफी करोगी क्या डांस का, गुजराती बॅले. हाँ अच्छा. दीदी बोलते हम करणार ना. तर मी तिथे वर्ली कोलिवाडमध्ये राहायचं. तो त्या टाइमाला मैं श्याम मिठा बोला यार, तो सुबह दादा को जानते हैं क्या, उनकी मिसेस को. अरे मेरे गुरु माँ है वो. तो बोला वो लोग रिहर्सल में आता है, तेरे को टाइम मिले तो आ जाना. तर दादाला ते जायचं दीदीचं. कोरिओग्राफी सुबह दादांची आणि दीदी असेच जायचे छोटे. अच्छा. पण ते मुवमेंट जे असायचे ना ते यांना जमायचे नाही. अच्छा. आणि तर बसून बसून बंगालीमध्ये बोलायचं, ऐसा करो ऐसा करो. ते श्याम मिठावाला ते करे यार जम नहीं रहा है इनको. अच्छा. फिर बोला धोनी एक काम करो. सुबह दादा बोला बुरा मत लगाना यार तो, लेकिन तुम दोनों मिलके करो, लेकिन इसको आगे करो. तो अभी दादाला तर थोडं असं होतं ना, पण बोला की अच्छा. आणि बाकीचे सगळे जे ऑर्गनायझर्स मुलं मुली त्याला टाळ्या वाजवल्या. जे मुवमेंट जे दादाने दीदीने जे दाखवली, आसमान जमीनचा फरक पडला तो. सगळ्या मुला मुलीने टाळ्या वाजवल्या. अरे बोला दीदी आप ही सिखाओ फिर हमको. हाँ. नहीं, बाबा भी ये बोलते थे बहुत पहले, जब नाला सोपारा में नया नया शुरुआत हुआ ना, तो बाहर पब्लिक खड़ी रहती थी, कोई डांस सीखने आता है तो बाबा अंदर जाते थे. अंदर के रूम में दीदी उनको स्टेप सिखाते थे, वो बाहर आके सबको सिखाते वही थे. तो मैं बोल रहा हूँ कि इंग्लिश में जब भी स्पीच दे, एक बार 15 अगस्त थी जब मैं था उधर नाला सोपारा, तो उनको स्पीच देने की थी. तो हड़बड़ा गए, क्या करूँ मैं, इधर खड़े रहो मैं बताती हूँ क्या बोलने का. तो दादा असं चालायचं आणि दीदी ये वर्ड्स वापरने का, इतना बोलने का, ऐसा इंग्लिश मध्ये. हाँ, अच्छा. हम अभी बोलो. तर असं मग दादा बोलायचे, आमका धमका मला तो येत नाही, पण दादा बोलायचे बोला बस, इससे ज्यादा बोलने का नहीं. आज फिल्म इंडस्ट्री में बहुत सारे सेलिब्रिटीज़ है और बियॉन्ड द कैमरा, ऑन द कैमरा के बहुत लोग आएंगे और आ रहे हैं और बहुत सारी बातचीत कर रहे हैं. लेकिन जो दीदी का और दादा का, यानी पिताजी और माँ का जो रिश्ता था, उसके बारे में बहुत कम है. उसमें से आप एक है. आता दादा ऑलरेडी सिनेमा आणि त्या सगळं त्यांनी कालखंड खूप गाजवलं आहे, पण त्यांच्या मागे खरी जी प्रेरणा होती त्यांच्या मिसेस म्हणजे माझ्या नाही तर बरं. त्या गोष्टीने आज इथपर्यंत आले. आणि काळाच्या आड त्यांचं नाव पण गेलं होतं, पण आज आपल्या सगळ्यांच्या बोलण्यात ना दीदी आहे आपल्या समोर आहे. आई म्हणून आहे. माझ्या मनात आहे, खूप आहे. भावनिक आहे, मला आहे, खूप आहे. त्या गोष्टीचा आहे. आनंद होतो.
दीदी आहे. आणि बाबांनाही ते छान वाटत असेल हा. कारण की बाबांनी पण आयुष्यभर तिची प्रेरणा जपली. जपली बरोबर. हा जो सीन आहे अच्छा तो हा सीन आणि तो सीन माझा आवडता सीन आहे. अच्छा. हा हे उठलो होतो दारा दारा दार 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 त्या मग वेडा व्हायचं की क्या मुवमेंट करते हे पाठीमागे. मग तीच मुवमेंट, तोच आशीर्वाद, तीच ताकद घेऊन मी त्यांना इथूनच प्रणाम करतो की अशी कृपा, अशी ताकद, अशी प्रेरणा माझ्याकडे ठेवा. दोघांना मी सांगतो, आईला आणि दीदीला आणि दादा, की तुम्ही आहात माझ्याबरोबर, तुमच्याबरोबर पण आहे, माझ्या पण बरोबर आहे. आणि नेहमी जेव्हा आम्ही स्टेजवरती जातो दोघांची आठवण करतो की तुमच्यामुळे मी आज एवढा आहे. खऱ्या अर्थाने एक शिष्याने गुरूंना दिलेली वंदना आहे. किती भावनिक होते त्या काळची माणसं आणि काय त्यांचं एक मनाचा एक संगम असायचा. आज अरविंददादामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला उलगडल्या आणि खऱ्या अर्थाने भावनिक एपिसोड झाला आज की बाबांच्या आणि दीदींच्या खूप जुन्या आठवणी आज आपण उजाळा दिला. तर दादा मी कुठल्या शब्दात तुमचे मला आभार मानायचेच नसतं. आज वातावरण खूप बदललेलं आहे पण या एपिसोड्स, या सगळ्या आठवणीद्वारा त्या सगळे जे संग्रह आहेत की जे तुम्ही खरी माणुसकी किंवा एक जवळीक किंवा एक भक्ती आणि त्याच्यामध्ये सगळी नाती जी तुम्ही गुरु शिष्य या गोष्टीत जपली, हे आजच्या पिढीसाठी मोठं उदाहरण आहे. पण आजची पिढी समजतच नाही. आता तो बोलता है भाई ऐसे क्या, अरे मैं कोरियोग्राफर हूँ, कहाँ सीखा, मुझे किसने सिखाया ही नहीं है. अरे बाप रे, हम लोगों ने बलिदान दिया, त्याग दिया, रात भर सोए नहीं, क्या क्या किया हम लोगों ने, तभी थोड़ा अभी तक यहाँ है. माझे पण जेवढे स्टूडेंट आहेत त्यांना तेच सांगतो कि जब तक तुम लोग गुरु को सम्मान नहीं दोगे जिंदगी में कुछ नहीं बनोगे. सच. जिंदगी में कुछ नहीं बनोगे. कारण दादा, माझे वडील माझ्यावरती अजून लक्ष आहे आणि राहणार. आणि माझ्या पाठीमागे माझी आई दीदी आहे. तर हे मला खूप आठवणी आल्या आणि सांगितलं. मला खूप 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 कृष्णा मला खूप आवडलं. मला बोलवलं ते मी धन्य झालो. मला तुम्ही माझ्या खऱ्या नावाने बोलवलं कृष्णा. खूप खूप धन्यवाद आणि तुमचे आशीर्वाद. बरं, मला तुम्ही एक विसरलो फर्स्ट, ते मला करायचं ते माझ्या राहून गेलं की दीदी आणि दादा त्या दोघांचे आशीर्वाद तुझ्याकडून घ्यायचा आहे. नाही, तुम्ही दोघे ती गोष्ट नाही आहे, ती गोष्ट वेगळी है बाबू बाबा. लेकिन आप जो ये बोल रहे हैं ना उससे मेरे रोंगटे खड़े हो गए. मैं आपको एक किस्सा बताती हूँ कि एक बार कोई दूरदर्शन का प्रोग्राम था और उसमें बाबा को, तभी वो बहुत बिजी थे कोरियोग्राफर, तो मुझे बोला कि ऐसे ऐसे ग्रुप का है, तुम डांस सेट करके रखो मेरे लिए भी. और रिहर्सल रखा, मैं, मेरा ग्रुप नृत्यालिका के सब बच्चे रहते थे तो सब रेडी किया और बाबा कहीं से शूटिंग करके आए और जैसे उन्होंने एंट्री किया ना वो सबके सामने आके मेरे पैर पकड़े. मैं एकदम डर के मेरे पानी पानी हो गई. ते नहीं नहीं नहीं, इथे तू माझी गुरु आहे, कारण की तू इथे डान्स डिरेक्टर आहे आणि मतलब ये जो चीज आहे ना, ये तो असामान्य म्हणजे ह्या गोष्टी आहेत की ह्या कशा घडतात. म्हणजे त्या बाबांचं, माझ्या बाबांचं ते एक रूप मी काल पाहिलं आणि आज तुमच्या समोर पाहिलं. नाही बाबा, तुम्ही दोघे मिळून पाया पडलो. ते स्टार्टिंगला मला करायचं होतं, ते राहून गेलं. धन्य झालो आज आम्ही. खूप छान एपिसोड झाला. आभारी.